सो गाईज वेलकम बॅक टू अगेन न्यू व्हिडिओ. पुन्हा एकदा स्वागत आहे. आता पोचलो मी जव्हारला. ऑलमोस्ट 250 किलोमीटरची राईड कंप्लीट केली आत्तापर्यंत. 250 किलोमीटर नॉनस्टॉप म्हणजे जाऊन येऊन सगळं करून. तर अजून वाजलेत 3. सो 3 वाजलेत. सो विचार केला आहे की अजून घरी जायला जाता जाता काळ मांडवी लागते आपल्याला. सो विचार केला की काळ मांडवीला जाऊन येऊ. माझं अजून मन नाही भरलं, त्याच्यामुळे आता विचार करतो की काळ मांडवीला जाऊ. सो विचार केला तो पण एक ब्लॉग बनवतो. आता जातोय काळ मांडवीला तर म्हटलं एक तो पण ब्लॉग होऊन जाईल. म्हणजे आज मी ऑलमोस्ट 3 ब्लॉग बनवले. 3 ठिकाणी फिरलो. पहिले त्र्यंबकेश्वरला गेलो, त्याच्यानंतर मग पेरूची वाडी नाशिकला फिरलो आणि तिकडनं परत दुपारी म्हणजे ऑलमोस्ट 3 वाजेपर्यंत मी रिटर्न आलो. तो सगळं करून अजून 3 वाजले तर मग अजून ऊन वगैरे भरपूर आहे. तो विचार केला चला एवढ्या गरमीमध्ये जाऊ आणि थोडं बघूया कसं आहे. काळ मांडवी पण खूप इच्छा आहे आणि नंतर काय टाईम भेटत नाही. सो त्याच्यानंतर मग बघू. तर मग आता आपण निघूया काळ मांडवीकडे आणि थोडंसं इथे घेऊ जेवणाचं वगैरे सामान घेऊ थोडंसं आणि मग निघू काळ मांडवीला. सो हा नवीन व्हिडिओ आहे आणि मागची व्हिडिओ 2 बघितले असेल तर जाऊन आणि बघा आणि लगेच गाडीवर आपण भेटूया. कसं जायचं काय ते बघूया. काळ मांडवीचं काय विषय आहे, कसा आहे, पाणी किती आहे काय ते आज ब्लॉगमध्ये बघूया आपण. जेवण येऊ दे जरा, पार्सलच घेऊन जाऊ आणि मग काळ मांडवी बघू. सो व्हिडिओ में अभी बहुत मजा आने वाला है गाइज. काळ मांडवी कसं आहे ते पण तुम्हाला दाखवतो. सो बघत राहा व्हिडिओ आणि नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करून ठेवा, लाईक नक्की करा आणि बाकी काय नाही ब्लॉगमध्ये आगे दिखाता हूँ सब. गाडी बघा 250 किलोमीटर दिसते का, 243. सो 243 किलोमीटर आतापर्यंत कंप्लीट केलं आपण आणि अजून जायचं आहे आता काळ मांडवीला. सो विचार केला आहे जायचा टाईम आहे तर घरी जाऊन पडल्यापेक्षा बाहेर निघाले तर थोडंसं फिरून घेऊ अजून. म्हणून अभी निघला हूँ मैं काळ मांडवीची तरफ. तर बघूया काळ मांडवीला कसं पाणी आहे काय आहे कसं आहे. आणि मूड झाला तर मी आंघोळ पण करेन. कपडे वगैरे काय नाही आणले बट ऐसेही मी डुबकी लगा सकता. बघूया. तर काही टाईम तर झालेला आहे आणि आता आपण पोहोचलो. अजून 3 किलोमीटर आहे काळ मांडवी. तो बघूया. पोरं तर जायला लागलेत. जे पर्यटक आले असतील ते जात आहेत. आता रिटर्न जाणारे दिसत आहेत मला जास्तीत जास्त. आता मला वाटतं गर्दी कमी असेल. बघूया तिथे गेल्यावर समजेल गर्दी किती आहे. आणि जर माणसं असली तर मी आंघोळ नाही तर नाही आंघोळ करणार. तर पण आता पैसे मागायला असतील यार. काय किती काय किती काय तर बघायला लागेल. काही 60 रुपयाची पावती फाडली आपली. म्हणजे आता इथे पण पैसे घालायला चालू केले का हळूहळू. बाबो इकडनं कच्चा रस्ता लागलेला आहे काही आणि आता खतरनाक धूळ वगैरे जाता असं वाटतं मला. पण इकडनं जातं मी. सो गाईज फायनली पोहोचलो आहे मी काळ मांडवीला आणि आता बघू खाली जाऊन उतरून बघूया कसं काय सीन काय आहे. तो खाली पायऱ्या वगैरे उतरतोय. आता बघू काय ते दाखवतो तुम्हाला पायऱ्या. काय बघा गाईज इथून थोडंसं दिसतंय आणि खाली बघायला एवढं भारी वाटतं ना. आई शपथ काय भाई काय फील आहे एक नंबर. बघूया अजून खाली. खतरनाक ॲडव्हेंचर आहे उतरण्यासाठी आणि आईला उतरायला तर मला पाय स्लिप नको व्हायला बस लागतं. काय टेन्शन नाही. अरे वा ब्युटिफुल यार. ब्युटी इज हिअर. नुसतंच नाही रीलमध्ये बघून एवढं भारी वाटतं यार. खरंच हे भारी आहे शपथ. काहीच हे बघा खाली बघा इकडनं. इथून तर मला बघूनच भीती वाटते. एवढं उंच आहे. मग आधीच मला हायपोफोबिया आहे और इतने ऊंचाई से मैं कूदने को मेरे को डर लग रहा है. पण चला लवकर लवकर जाऊ. अजून मला एक तरी उडी मारायची आहे पाण्यामध्ये. एक नंबर ब्यूटीफुल. और यहाँ आ चुके हैं हम तो देखते हैं नीचे जाके क्या है मज़ा. गाइस एकदम एडवेंचरस. खडकाला उतरायला लागतंय. गाइस इथं उतरण्यासाठी सीडी पण आहे. आता सीडीवरून उतरावं लागेल. बघा मित्रांनो आलोय मी काळ मांडवीला आणि माझी फार दिवसातूनची जी इच्छा होती ना ती आज होते पूर्ण काळ मांडवीला येऊन. तर तुम्हाला दाखवतो कसं आहे काळ मांडवी आणि कसे इथे किती पब्लिक आहेत संडेला. तर बघा इथे तर पहिले तर काकडेवाले आहेत. त्याच्यानंतर इकडनं आंघोळीसाठी एक धबधबा लहानसा आणि इकडनं छोटंसंच कुंड आहे. हां इथे छोट्या कुंडामध्ये आंघोळ जात काही जण आणि एक मोठा कुंड तिकडे आहे.
बघा इकडनं असते आणि इकडनं असते. तो आता मी विचार करतो मी कुठल्या कुंडामध्ये आंघोळ करू. तो गाईज खाली आलो आणि आता सगळ्यांना बघून माझी आंघोळाची तीव्र इच्छा होत आहे. आता बघूया किती खोल कुठे काय कसं आहे आणि कुठे आपल्याला उडी मारायला जमेल. तो फटाफट कपडे काढतो आणि डुबकी मारतो. सो गाईज वी आर रेडी आंघोळ करायला. आपण करणार आंघोळ सगळ्यात पहिले काढून ठेवतो सगळं सामान जे आहे मोबाईल आहेत ते. माझ्या फार जास्त तीव्र इच्छा झालेली आहे माझ्या आंघोळीची आणि खूप वर्ष झाली आंघोळ नाही केली. मी असं उडी मारून आंघोळ करतो मी रोज. आणि असा पाण्यामध्ये डुबकी नाही मारलेली आहे आणि आज माराय मी डुबकी. मला फार इच्छा झालेली आहे आता बघून बघून. कपडे बिपडे काय नाही घेऊन आलं पण तरी मी उडी मारणार. मी आपण उदेगे मेरी जान. सो एक्साइटेड. जास्त मजा येते आंघोळ करायला पण जरा आता ऊन कमी झालं त्याच्यामुळे थंडी लागते. आणि बाकीकडे सगळे हे सगळे जे आहेत ना ज्यांना पोहता नाहीत ते सगळे आहेत. मी त्याच्यामध्ये मी एकटाच बिना जॅकेटवाला आहे कारण तिकडे उड्या मारायला मला रिस्क वाटतं. कारण माझ्याकडे ना ह्याचं जे हँडल आहे जे आपलं माउंट आहे ते नाही. जे ते असलं असतं ना तर मी आरामात पकडून आणि उड्या मारला असत्यावर. फक्त सिंगल कॅमेरा हातात पकडायला लागतोय ना त्याच्यामुळे थोडासा रिस्क वाटतोय मला. तो गाईज नाही आम्ही आंघोळ बिंघोळ केल्या आणि फार जास्त मजा आली. आणि थोडासा माझं हे होत नव्हतं माझ्याकडे कॅमेऱ्याचं माउंट नव्हतं जे आपण जे पकडतो सेल्फी स्टिकला लावतो ते मी वरतीच ठेवून आलो. सेल्फी स्टिक आणली बट त्याच्यामुळे कॅमेरा माउंट करायला जमणार नाही. त्याच्यामुळे अंडर वॉटर शूट जास्त केला नाही. मी रिस्क घेतला नाही कारण कॅमेरा हातातून पडला तर मग गेला. तर आंघोळ बिंघोळ केली. आता निघूया फटाफट. वरती चढायला अजून हवा टाईट होणार आहे. मित्रांनो इथे पाण्याच्या बॉटलचे 30 रुपये घेतले जातात. एक आपली जी 20 रुपयाची बिस्लरी आहे ना म्हणजे पाणी बॉटल त्याचे 30 रुपये इथे घेतात. सो एवढे तर महालक्ष्मीच्या डोंगरावर पण नाही घेतात एवढ्यावरती आणि इथे खाली 30 रुपये कुछ समजा नाही. पण ठीक आहे आता ताण लागले तर घ्यावं लागतेच काय करणार ऑप्शन नाही दुसरं. सो गाईज चला आता जाऊया वरती. आणि आता वरती जायला परत हवा टाईट होणार आहे. सो डायरेक्ट वरती जाऊन तुम्हाला भेटतो कारण फार जास्त चढण आहे आणि फार दिवसातून चढण वगैरे काय चढलो नाही. असं जास्त चाललो नाही तर आता थोडासा घाम जास्त निघणारच आहे. सो गाईज फायनली हवा टाईट झालेला आहे. चढून फार थकलो मी. पण आता आपण लोक इथे थांबूया. मला आता कसं तरी होते गाडीवर बसतो मी आणि आता घरी गपचूप घरी निघतो. काय आता फार जास्त फिरलो आहे आज 3 ठिकाणी फिरलो. सो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. कसं वाटलं का मांडवी आंघोळ करायची असेल तर एखाद दिवशी आंघोळ केली नसेल तर म्हणजे उड्या मारून बाकी रोज बादली भरून पाणी तर रोज आंघोळ करता. सो भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. आवडलं असेल तर लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असा तर सबस्क्राईब करा. माझे श्वास फुगला आहे आता जोरात. ॲक्टिंग नाही करत आहे खरंच मला फुगला आहे श्वास. सो भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.